सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या महिन्यातच मी कोल्हापूरला जाऊन आले. कोल्हापूर म्हणलं की आपल्याला काय आठवतं? कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई. त्यानंतर कोल्हापूरचे नॉनव्हेज खाद्यपदार्थ होते तांबडा रस्सा, झणझण कसा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्याबरोबर कोल्हापूरचं सुकं चिकन. तर आज आपण ह्या रेसिपी पाहणार आहोत. चला तर छान असं नॉनव्हेज झणझणीत रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, मीठ लावलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट लावलेली आहे. 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. 6 कप पाणी घेऊन गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर मॅरिनेशन झालेलं चिकन आपण यात शिजवून घेणार आहोत. कुकरपेक्षा पातेल्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन चांगलं. 5 ते 10 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घेऊया. हा चिकनचा स्टॉक आपण अर्धा पांढऱ्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धा तांबडा रस्स्यासाठी वापरणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. चिकन छान शिजलेलं आहे. तांबडा रस्सा आणि सुकं चिकन साठी आपल्याला वाटण लागणार आहे. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि पाव कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याशिवाय आपल्याला 2 चमचे धणे लागणार आहेत. 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 1 मोठा चमचा खसखस, अर्धा चमचा जिरे. हे सर्व आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर खडा मसाला पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 चक्रफूल घेतलेला आहे, 2 मसाला वेलची घेतलेली आहे, 7 ते 8 मिरी, 7 ते 8 लवंग, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 1 जावित्री, 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 मोठा लसूणचा कांदा सोलून घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 4, 2 पांढरी मिरची आणि 2 बेडगी मिरची घेतलेली आहे. इथे तुम्ही कोल्हापुरी लवंगी मिरची वापरू शकता, वापरायची आहे. म्हणजे हे आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे. मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे वाटण्यासाठी. न भाजताच वाटून घ्यायचा आहे. फोडणीसाठी कांदा कापून घेतलेला आहे. त्यानंतर फोडणीसाठी खडा मसाला घेतलेला आहे, 3-4 लवंग, 3-4 मिरी, 2 मसाला वेलची, दालचिनीचे तुकडे. गॅस पेटवून पॅन गरम करत ठेवलेला आहे. सर्वात प्रथम आपण खडा मसाला भाजून घेऊया. छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. भाजून झालेला आहे. नंतर धने आणि जिरे आपण एकत्र भाजून घेणार आहोत. काढून घेऊया. तीळ आणि खसखस एकत्र भाजून घेऊया. हे लगेच भाजतं. सर्व मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. थोडंसं तेल घेऊन कांदा भाजून घेऊया. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. ओलं खोबरं भाजून घेऊया. कोल्हापुरी वाटणामध्ये जास्त सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. सफेद तीळ, लवंगी मिरची. कोल्हापुरी जेवण एकदम तिखट असतं.
तांबडा रस्सा, एकदम झणझणीत असं मिसळ, मिरचीचा ठेचा, झुणका. आता आपण या अशा एक एक रेसिपी पाहणार आहोत पुढे पुढे. खोबरं भाजून झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया. सुकं खोबरं भाजून घेऊया. हे लगेच भाजतं. मंद अग्नीवर भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. खोबरं काढून घेऊया. सर्वात आधी आपण हे गरम सामान वाटून घेणार आहोत. नंतर त्याच भांड्यामध्ये हे खोबरा कांदा भाजायचा आहे. नंतर मिरच्या वगैरे, कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटीवर घेतलेली आहे. हे आलं मिरच्या सगळं वाटून घ्यायचं. आता आपण तांबडा रस्सा बनवत आहोत. एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. फोडणीसाठी जो कांदा ठेवला तो अर्धा कांदा आपण घेणार आहोत आणि अर्धा खडा मसाला घेणार आहोत. बाकीचा आपण सुक्या चिकनसाठी ठेवणार आहोत. दोन ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. मार्केटमध्ये मिळतो. त्यानंतर पाव चमचा हळद आपण सुरुवातीला वापरलेली नव्हती, कारण आपल्याला पांढऱ्या रस्स्यासाठी हळद वापरली नव्हती. स्टॉक पांढरा पाहिजे म्हणून. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आता चिकनचा स्टॉक ओतूया. अर्धाच ओतायचा आहे, अर्धा पांढऱ्या रस्स्यासाठी ठेवायचा आहे. आलं लसूण पेस्ट घालूया. ही सुरुवातीला फोडणीच्या वेळेस तेलात परतून घ्यायची आहे. अगदी परफेक्ट झणझणीत असा तांबडा रस्सा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून पाहायचा आहे. छान तांबडा कलर आलेला आहे. 3 ते 4 चमचे वाटण घालूया. तांबडा रस्सा पातळच असतो. तुम्हाला जर जाड हवं असेल, घट्ट हवं असेल तर 1 चमचा जास्त वाटण टाकायचं आहे. 3 ते 4 चिकनचे पीस टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान आता मिक्स करून घेऊया. तेलाची छान अशी तरी आलेली आहे. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. थोड्या आपण गॅस बंद करू. आता आपण सुकं चिकन बनवूया. 1 चमचा तेल घेऊन कांदा भाजून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. छान खरपूस भाजून घेऊया. खडा मसाला टाकायचा आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकायचा आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. छोटा चमचा हळद टाकायची आहे. एक चमचा मिरची पूड टाकूया. दोन चमचे वाटण टाकूया आणि मिक्स करून घेऊया. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी ओतायचं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण चिकन सोडूया.
2 ते 3 मिनिटानंतर छानपैकी चिकन शिजलेलं आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 2 चमचे तीळ, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा खसखस घेतलेला आहे. फोडणीसाठी कांदा आणि खडा मसाला घेतलेला आहे. 10 ते 12 काजूगर भिजत घातलेले आहेत, वाटून घ्यायचे आहेत. तीळ आणि जिरं पहिलं भाजून घ्यायचं आहे. खसखस भाजून घेऊया. खसखस लगेच भाजून होणार आहे. सर्व आपल्याला कमी प्रमाणात भाजून घ्यायचं आहे, कारण आपण इथे पांढरा रस्सा बनवत आहोत. जास्त भाजलं तर कलर थोडा काळा होईल. कांदा भाजून घेऊया. कांदा पण लालसर वगैरे आपल्याला करायचा नाहीये. कांदा भाजून झालेला आहे. थंड झाल्यावर सर्व वाटून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल घेतलेला आहे. खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. वाटण घालायचं आहे. छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण चिकनचा स्टॉक ओतायचा आहे. मिक्सरचं भांडं घेऊन ते पाणी ओतूया. उकळी आलेली आहे. छान असं जास्त वेळ शिजवून घेऊया. नारळाचं दूध ओतायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. पांढरा रस्सा तयार. छान झालेले आहेत. नक्की ट्राय करून पहा. तसेच रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.